पण पहिला मोदक तोडून घेऊया आणि याच्यामध्ये आपण टाकणार आहोत हे तूप. त्यांनी तूप दिलं आहे आपल्याला, तर हे तूप ओतायचं असतं असं मध्ये आणि हा असा 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 हा मोदक. भारी आहे ना, वेगळी क्रिस्पी आणि ताजी आहे. लाजवाब. अकेले अकेले मजे नहीं लेने दूंगा, मुझे भी चाहिए. नमस्कार मित्रांनो, मी प्रिने बोलेकर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो नवीन वर्षाच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि नवीन वर्ष म्हटलं की नवीन संकल्प आले आणि नवीन संकल्पाबरोबर आपले नवीन ब्लॉगसुद्धा आलेच. सो आजच्या ब्लॉगमध्ये आज आपण चाललेलो आहोत एका मालवणी ऑथेंटिकेट फूड असलेल्या हॉटेलला, वर्सोवाला. आणि तिकडे जाऊन आज आपण मालवणी फूड एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. माझ्यासोबत आहे पंकज, वियान आणि राजेंद्र. सो आज आम्ही चौघजण मिळून काहीतरी वेगळं डिश ट्राय करण्याचं बघतोय. आणि मी ऐकलं आहे बरंच की वर्सोवाला नवचैतन्य म्हणून एक मालवणी हॉटेल आहे, तिथे फूड खूप छान मिळतं. सो आपण आता निघालो आहे रस्त्यातून आणि आता आहे मी JBLRला आणि लवकरच आपण वर्सोवाला पोहोचू. तर मित्रांनो, अक्षरशः भरपूर फिरल्यानंतर, कारण आपला जो गाईड होता राजेंद्र सावंत, ज्याने या हॉटेलची आपल्याला पूर्ण माहिती दिली होती, त्याने आम्हाला भरपूर फिरवलं. वर्सोवापर्यंत गेलो आणि वर्सोवाला गेल्यानंतर कळलं की हॉटेल DN नगरला होतं. त्यानंतर आम्ही मॅप लावला आणि इथे 5 मिनिटात आता नवचैतन्य हॉटेलला पोचलो आहे. तुम्ही माझ्या मागे बघू शकता, तर जे कौलारू हॉटेल दिसतंय ते आहे नवचैतन्य हॉटेल. आणि आत्ता मी माझा नंबर रजिस्टर केला आहे आणि अराऊंड 1.5 तासाचं वेटिंग आहे. बाहेर खूप गर्दी आहे, संडे असल्यामुळे खवय्यांची रांग लागलेली आहे आणि आमचा नंबर कधी येणार आहे. आता 1.5 तासाचं वेटिंग आहे, पण मला तर असं वाटतं आहे की कमीत कमी 2 तास तरी आम्हाला इथे वेटिंग करावं लागणार आहे. आणि त्यामुळे काहीतरी चांगलं खायचं आहे, त्यामुळे वेटिंग करणं गरजेचं असतं कधी कधी. सो वेटिंग करूया आणि नंतर मग आपण इकडचं फूड टेस्ट करूया. हाय विहानसुद्धा आज आलेला आहे आमच्याबरोबर. त्याचबरोबर हा आमचा गाईड, ज्याने आम्हाला भरपूर फिरवलं. अर्धा तास आम्ही फिरत होतो, तो राजेंद्र सावंत. प्रत्येक कौन है ये लोग, कहां से आते हैं, व्हिडिओमध्ये दिसतो आणि काही असून ते आपला जिगरी दोस्त आहे पण तो, त्यामुळे तो आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये असतो. त्याचबरोबर पंकज सुद्धा आलाय. हाय. पंकज तर फिशचा शौकीन नाही, पण तो काहीतरी मटनवाला आयटम नक्की टेस्ट करणार आहे इकडे. नक्कीच करू. आणि मी खूप ऐकलंय नवचैतन्य हॉटेलबद्दल आणि त्यामुळे बरेच दिवसाचा आमचा प्लॅन होता की वर्सोवाला येऊन या नवचैतन्य हॉटेलला आपण एक्सप्लोअर करायचं आहे. सो आज तो दिवस आला आहे, आज ती वेळ आली आहे आणि 1.5 तासाचा वेळ आहे अजूनही. सो थांबूया आणि भेटूया 1.5 तासानंतर. A few moments later. 1.5 तासाच्या प्रतीक्षेनंतर अखेरीस आमचा नंबर आलेला आहे आणि आम्ही आत आलेलो आहे नवचैतन्यमध्ये. आणि हा आतला इंटरफेस आहे. हॉटेलमध्ये फार गर्दी आहे आणि समोर राजेंद्र आणि पंकज बसले. त्यांनी ऑलरेडी मटन थाळीची ऑर्डर केलेली आहे. तर पंकजने आणि राजेंद्रने केली आहे मटन थाळीची ऑर्डर आणि मी सांगितले सुरमई थाळी, त्याबरोबर येणाऱ्या भाकरी आहे. तर
तर फायनली आपल्या दोन्ही मित्रांची आलेली आहे मटण थाळी. मटण थाळीमध्ये स्पेशल बघू शकता हे मटण आहे, हा मटण सुक्का आहे, त्यानंतर इथे कढी दिलेली आहे आणि सोलकढी आणि तांदळाची भाकरी. आणि मी मागवली आहे सुरमई थाळी आणि सुरमई थाळीमध्ये पण भाकरी आहे, हा फ्राय सुरमईचा पीस आहे मोठा, त्यानंतर इथे सोलकढी, इथे मच्छी कढी, इथे जवळा स्पेशल जवळा आणि इथे मच्छीचा रस्सा. तर पंकजला विचारूया की कशी आहे एकूणच मटण थाळी आणि पंकज टेस्ट करतोय. सुंदर आहे. गावी जशी आपल्या कोकणामध्ये जशी आपला मटणचा रस्सा होतो त्या पद्धतीचा आपलं टेस्टी येतो, छान वाटतं. त्याबरोबर कलेजी पण दिलेली आहे, रस्सा आहे, सोलकढी आहे आणि ही तांदळाची भाकरी. एकूणच मजा येते खायला, खूप छान. राजन काय सांगशील? अजून बोलू शकणार नाहीस तू? नहीं, मुझे मजाक नहीं उड़वाना अपनी चीज का, मैं नहीं बताऊंगा. तर मी मागवली आहे सुरमई थाळी आणि सुरमई थाळीमध्ये तुम्ही बघू शकता तर सुरमई आहे, त्यानंतर सोलकढी आहे, त्याचबरोबर आहे हा रस्सा आहे, हा जवळा आहे आणि त्यानंतर इथे माशाचं कालवण आहे, कांदा आणि हा फिश फ्राय केलेला आणि ही चटणीसुद्धा घेतली. आणि फिश एवढी भारी आहे ना, एवढी क्रिस्पी आणि ताजी आहे, लाजवाब एकदम. म्हणजे फ्रेश असते त्याप्रमाणे याची चव आहे. आणि एकूणच हे कालवण जे आहे स्पेशल त्याची चव काहीतरीच आहे, वेगळीच आहे. म्हणजे जसं गावी आपल्याला जे गावी आपल्या बनवलं जातो सार माशांचा त्याप्रमाणे. आणि हा जो सार आहे याच्यामध्ये तिरफळ, जे की सारामध्ये विशेषतः वापरलं जातं, तिरफळ ती याच्यामध्ये वापरलेली आहे आणि त्याची पूर्ण चव या पूर्ण साराला येते. खूप लाजवाब आहे. थोडं कॉस्टली आहे पण ठीक आहे, जी क्वालिटी ते लोक देत आहेत ती क्वालिटी खूप सुंदर आहे. आणि त्यामुळे मी नक्की रेफर करेन की तुम्ही इथे येऊन नक्की ट्राय करा फिश थाळी, मटन थाळी किंवा चिकन थाळी. अनलिमिटेड भात, अनलिमिटेड रस्सा आणि अनलिमिटेड सोलकढी असल्यामुळे पब्लिक फुल तुटून पडलेली आहे आणि राईसवर राईस मागवला जातो आहे. दोघं पण माणसं एकदम तुफान खात आहेत. आणि आपला मित्र राजेंद्र मटन लवर, दोघे पण भारी आहे, एकदम भारी, एकदम भारी आहे म्हणतोय मटन थाळी. आणि खरंच टेस्टप्रमाणे जर बोलाल तर खूप छान होती, फिशची असेल किंवा मटनची असेल, खूप मजा आली. आणि अनलिमिटेड राईस, अनलिमिटेड रस्सा आणि अनलिमिटेड सोलकढी असल्यामुळे तर खूप मजा येते. सोलकढीची चव तर अप्रतिम आहे. जेवण झाल्यानंतर आपण ऑर्डर केलं आहे स्वीटमध्ये मोदक आलेला आहे आपल्याकडे. हा बघा मोदक, तांदळाचा मोदक आहे आणि हे आहे खरवस, जे की स्वीटमध्ये आपण मागवलं आहे. आणि आता टेस्ट करून बघूया. आणि त्याच्याचबरोबर त्यांनी तूपसुद्धा दिलं आहे मोदकमध्ये टाकण्यासाठी. तर मोदक मी एकटा खाणार आहे, बाकीचे जण खरवस खाणार आहेत. चला घ्या रे, सुरुवात करा मित्रांनो. एक नंबर आहे, छान आहे. वियानला पण विचारूया कसं आहे. वियान छान आहे बोलतोय. झालं, आपण पहिला मोदक तोडून घेऊया आणि याच्यामध्ये आपण टाकणार आहोत हे तूप. त्यांनी तूप दिलं आहे आपल्याला, तर हे तूप ओतायचं असतं असं मध्ये. आणि हा असा हा मोदक. अप्रतिम गरमागरम आहे आणि तुपाचा सुंदर गंध आहे. वेलची, खोबरं एकदम उत्तम. काय भारी आहे.
खरं तर तोंडामध्ये मोदकाची चव रेंगाळते अजून पण आपण दुसरा जो आयटम मागवला होता खरवस तो पण ट्राय करून बघतोय. अप्रतिम, एकदम फ्रेश, वेलची, गूळ याचं एकूण सुंदर असं मिश्रण आणि एकदम फ्रेश आहे, त्यामुळे खायला खूप मजा येते. गोड आणि थंडसुद्धा अप्रतिम आहे. लाजवाब लाजवाब. मच्छीचं जेवण जेवण झाल्यानंतर नक्की तुम्ही इकडचे हे 2 स्वीट पदार्थ नक्की टेस्ट करा. एक तर मोदक आहे, तुपातला मोदक, आणि दुसरा खरवस आपला. खूप अप्रतिम चव आहे. अगदी युनिक पद्धतीने गेटपाट पण सर्व केलं आहे आणि त्याच्याबरोबर आपल्याला आलं आहे मालवणी पद्धतीचं एक खाजं. मित्रांनो, अगदी 2 तासानंतर आम्ही हॉटेलमधून बाहेर पडलो आहे, पण हॉटेलमध्ये बसल्यानंतर वेळ कधी गेला हेच कळलं नाही, कारण जेवणाची क्वालिटी एवढी भारी होती की मजाच येऊन गेली. फिश असेल किंवा रस्सा असेल, खास करून जो रस्सा होता जसा आमच्या गावी बनवला जातो खास आपल्या ओल्या खोबऱ्याच्या वाटणामध्ये, तसाच सेम रस्सा होता. फ्राय केलेली फिश एकदम क्रिस्पी, रवा लावलेला होता. त्यानंतर तांदळाची भाकरी एकदम मऊ जशी आपल्याला हवी असते तशी, त्याचबरोबर बाकीचे पण जे, आणि राईस अनलिमिटेड, राईस अनलिमिटेड, रस्सा आणि अनलिमिटेड सोलकढी, असं एकंदरीत या पूर्ण थाळीचं स्वरूप होतं. त्याच्यानंतर आम्ही विचार केला की काहीतरी आता स्वीट मागवूया. तर स्वीटमध्ये आम्ही 2 गोष्टी मागवल्या, एक म्हणजे मोदक, तुपातला मोदक, आणि दुसरे म्हणजे खरवस. एवढी सुंदर आणि घरगुती चव होती. तुपामधला मोदक खाणं काहीतरी वेगळंच होतं आणि तो आम्ही खाल्ला. त्यानंतर खरवसची चव पण अप्रतिम होती आणि अशामध्येच पूर्ण हा 2 ते 3 तासाचा वेळ निघून गेला आणि आता आम्ही पुन्हा निघालो आहे आमच्या घरच्या प्रवासाला. सो मी नक्की रेफर करेन की तुम्ही जेव्हा पण जर अंधेरी वेस्टला येत आहे आणि कधी तुम्ही जेवणासाठी प्लॅन करताय, कधी नॉनव्हेज जेवणासाठी किंवा फिश जेवणासाठी विशेषतः, सो नवचैतन्य या हॉटेलला या, 4 बंगल्याला. अगदी समोरच तुम्हाला वर्सोवा पोलीस स्टेशनच्या समोरच ते हॉटेल आहे आणि यायच्या अगोदर अपॉइंटमेंट घ्या किंवा आधी ऑलरेडी रिझर्व करून ठेवा टेबल, बिकॉज गर्दी खूप असते आणि रविवारी येत असाल तर वेळ काढून या.